नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचा खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे, आता दत्त जयंती आपलं सुरू होत आहे. दत्त जयंतीचा जो सप्ताह आहे तर त्याची सुरुवात आपली 28 नोव्हेंबरपासून होत आहे. तर यासाठी आपण गुरुचरित्राचा पारायण करत असतो. गुरुचरित्र ज्याला 5वा वेद म्हणला जात असतो. तर हा इतका पवित्र गुरुचरित्र पारायण जर तुम्ही करत असाल तर ही सुवर्ण संधीचा लाभ तुम्ही घेत आहे. कारण की जन्मोजन्मांतरीचे पाप ताप शोक आपले जे काही पितृदोष आहे, ग्रहदोष आहे, बाधा आहेत किंवा वास्तुदोष आहे, इतर अनेक प्रकारचे जे दोष आहेत त्या दोषापासून आपल्याला मुक्ती मिळत असतं आणि आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत असतो. ज्यामुळे आपल्या आयुष्यामधलं जे काही आपल्या अडचणी आहेत ते समाप्त होत असतात आणि प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश प्राप्ती होत असते. त्यामुळे गुरुचरित्र पारायण प्रत्येकजण आवर्जून करायला हवं. आणि त्यात जर तुम्ही सामूहिक पद्धतीनं जसं सेवा केंद्रात होत असतं, स्वामी समर्थ केंद्रामध्ये किंवा इतर कुठेही सामूहिक पद्धतीनं जर तुम्ही केलं तर त्याचा तुम्हाला कितीतरी पटीनं तुम्हाला याचा फळ मिळत असतो. तर याच गुरुचरित्र पारायण करण्यासाठी आपल्याला काही नियम असतात, ज्या नियमांचं आपल्याला पालन करायचं असतं. म्हणजे याचे थोडेसे नियम असतात की जे आपल्याला त्याचा नियम पाळावाच लागतो, जेणेकरून की आपल्याला जे काही आपल्याला पुण्य आहे तो आपल्याला मिळत असतो. तर आता ते कोणते नियम आहे ते आपण आज जाणून घेणार आहे या व्हिडिओमध्ये. की एक दिवस आधी जे आहे ते आपल्याला 4 कुत्रा आणि 1 गाय यांना आपल्याला पोळीचा किंवा कोणत्याही प्रकारचा जे नैवेद्य आहे, पोळी आपण देऊ शकतो. पोळी म्हणजे चपाती ज्याला आपण म्हणतो. तर 4 कुत्रे आणि गाय म्हणजे कारण हे दत्त भगवान जे आहेत त्यांचे ते वाहन आहेत, त्यामुळे त्यांना हे आपल्याला नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे, द्यायचं आहे. आणि जर त्या दिवशी नाही शक्य झालं तर जोपर्यंत आपला सप्ताह होत नाही त्या सप्ताह संपेपर्यंत आपण कधीही 4 कुत्रे आणि 1 गाय आहे त्यांना द्यायचं आहे. आपल्याला नाही 4 भेटलं तिकडे जेवढे भेटले तिकडं तुम्ही द्या, असं काही हे नाही आहे. पण 4 असेल तर अतिशुभ आहे, पण नसेल तर मग ओके, 1-2 हे असेल तर ओके. त्यानंतर आपल्याला दुसरा आपला नियम असतो की आपल्याला 7 दिवस जे आहे ते ब्रह्मचर्याचा पालन आपल्याला करायचं असतो. किंवा हेच पारायण नाही, इतर कोणतेही जेव्हा तुम्ही करत असता, सेवा करत असता, त्यावेळेला ब्रह्मचर्याचा पालन करणे हा गरजेचंच आहे, अनिवार्य आहे. तिसरा आपलं आहे नियम की आपल्याला जमिनीवर चटई किंवा सतरंजी यावर आपल्याला झोपायचं असतो. आपण गादीवर झोपायचं नसतो. आपण बेडवरती वगैरे आपल्याला झोपायची परवानगी नसते. आता काही जण तर खूप काटेकोरपणाने पालन करत असतात की ते सोफ्यावरती पण बसत नाही, दिवसा पण बसत नाही आणि रात्री तर बसतच नाही. कारण सोफ्यावरती पण काय असतो, आपलं गादी असते. आणि जर तुम्हाला वापरायचंच असेल, आता ज्यांचं काम असतो, जे जॉबला वगैरे जात असतात, तर त्यांनी चेअर, जे प्लास्टिकची चेअर आहे त्यावर ते बसू शकतात. लाकडीची चेअर किंवा लाकडीचा स्टूल वगैरे असेल तर त्याचा वापर तुम्ही करू शकता आणि प्लास्टिकचा तुम्ही वापर करू शकता. पण त्यासोबतच इतर जे गादीचं वगैरे असतो ते आपण टाळायला हवं. पण जॉबला गेल्यावरती तिकडे जर ते पॉसिबलच नाही आहे तर त्या ठिकाणी मग ऑप्शन नसतो. कसं आहे, हे जे पण नियम आहेत ते आपण आपल्या सोयीप्रमाणे आपण चेंज थोडंफार म्हणजे ज्याला आपण करू शकत नाही की ॲडजस्टमेंट होतच नाही म्हणलं ना, तर त्यावेळी आपण थोडंफार जे आहे तडजोड आपण करायलाच हवं. कारण आपल्याला गुरुचरित्रही करायचं आहे, आपल्याला जॉबही करायचं आहे, पण त्या ठिकाणी आपल्याला प्लास्टिकची किंवा लाकडीची चेअर खुर्ची अवेलेबलच नाही आहे. मग त्या केसेसमध्ये आपण काय करायचं, त्या केसेसमध्ये आपण काहीतरी हँडल करून घ्यायचं, काहीतरी तडजोड करून घ्यायची. मग आता ऑप्शन नसल्यावर आपण काही करू शकत नाही. पण तुमच्याकडे जर ऑप्शन आहे तर ते तुम्ही पाळायलाच हवा. कारण आता बघा, तडजोड करायला काही नाही, पण जितका पालन तुम्ही नियमांचं करणार आहे ना, जे नियम दिलेला आहे त्याचा जेवढं कठोर प्रमाणे तुम्ही पालन करणार आहे त्या नियमांचा, तितकाच तुम्हाला जे आहे तुमचं जे गुरुचरित्राचं जे पारायण आहे, तुमची जी केलेली सेवा आहे ती फळाला जात असते. म्हणूनच जे पण नियम असतात शक्य तितकं नियम पाळायचा तुम्ही प्रयत्न करा. पण जे अशक्य आहे म्हणजे होतच नाही आपल्याला, मग त्या गोष्टी त्या सोडून द्या. आणि चौथा पॉईंट आपला असतं की
परान्न जो सर्वात महत्त्वाचा असतो. आपले गुरुमाऊली पारायणाच्या दरम्यान तर ठीकच आहे, पण इतर वेळेलाही परान्न वर्जित असायला हवं. परान्न आपल्याला अजिबात चालत नाही. परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरातलं अन्न. आता काही जणांचे मत असं असतात की परान्न म्हणजे ते कोणाच्याच घरातलं खात नाही, आणि काही जणांचं मत असं असतो की सेवेकरी जर असतील तर त्यांचं आपल्याला अन्न चालत असतो. समजा मी सेवेकरी आहे आणि माझी मैत्रीण आहे किंवा इतर कोणीतरी आहे, ते पण सेवेकरी आहे, ते पण स्वामी सेवेकरी आहे, मी पण स्वामी सेवेकरी आहे, तर त्या बाबतीत त्या केसेसमध्ये आपण त्यांच्या घरी गेलेलं जेवलेलं आपण चालतो. त्याप्रमाणे सेवेकरी म्हणजे एक इन शॉर्टमध्ये सांगायला गेलं तर संपूर्ण स्वामी सेवेकरी जो परिवार आहे तो एक परिवार आहे. प्रत्येक व्यक्ती एक परिवारातला सदस्य आहे, म्हणजे तो एकच फॅमिलीमधला आहे असं आहे, म्हणजे त्याला परान्न म्हणत नाही. आता ते तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही कशा पद्धतीने करणार आहे. तुम्ही एकदम काटेकोर पालन करणार आहे की मी कोणाचाच परान्न खाणार नाही. आता पारायणच्या दरम्यान तरी तुम्ही करू शकता की सेवेकरी भले असो पण त्यांचा पण आपण घ्यायचं नाही. काटेकोर नियम ते जितकं पाळला तितकं चांगला असतो. त्यानंतरचं आपला 5वा पॉईंट असा आहे की जेव्हा तुम्ही पारायण करत असता संकल्पयुक्त किंवा इतर पारायण, तर त्यावेळेला आपल्याला आपलं जे गाव आहे ते सोडून जायचं नसतं बाहेर. असं आहे, आपली जी हद्द असते, आपलं गावेचा जे सीमारेषा म्हणलं जातो ना आपण, ते ओलांडून दुसरीकडे आपण जात नाही. किमान कमीत कमी जिल्ह्याच्या बाहेर, आपल्या गावाच्या हद्दीच्या बाहेर, जिल्ह्याच्या बाहेर आपल्याला जायचं नसतो असं याप्रमाणे हा सांगितलं गेलेला आहे. हा पॉईंट आपला असतो की जितके दिवस आपण पारायण करतो 7 दिवस, त्या वेळेला आपल्या घरामध्ये भांडण, तंटा, किरकिरी किंवा कोणाला शाप देणं, भांडण करणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते अजिबात करायचं नाही. कारण याने काय होतो की आपलं मन अशांत होतो, आपल्या मनामध्ये चुकीच्या भावना निर्माण होत असतात, कोणाबद्दल राग निर्माण होणं, तोंडातून आपण ज्या तोंडाने वाचत असतो ग्रंथ त्या तोंडातून अपशब्द निघणं हा चुकीचा असतो. त्यामुळे कमीत कमी पारायणच्या काळामध्ये तरी, तसं आपल्याला आयुष्यभर हे जर नियम फॉलो केलं तर अतिउत्तम असतो आपल्या आयुष्याला, पण कमीत कमी नाही शक्य होत असेल तर कमीत कमी पारायणाच्या दरम्यान तरी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी टाळा. 7वा पॉईंट, काही जण काय म्हणतात की गर्भवती आहे, प्रेग्नेन्सी आहे, तर आपण सांगत असतो की प्रेग्नेन्सीमध्ये तुम्ही जितके ग्रंथ वाचन करणार असताल ते तितकं करायला हवं. कारण अभिमन्यू हे काय आहे ते गर्भास्थच त्यांनी शिकलेलं आहे. तर आपल्या प्रत्येक आईची एक इच्छा असते की आपण जितकं केलं तितकं. आता तुम्हीही जर कोणी गर्भवती असतील तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुम्ही, तर तुम्ही पारायणला बसल्यात काही हरकत नाही. आता तुमची जर कॅपॅसिटी असेल की मी बसू शकते, आणि माझं म्हणणं तर असतं की मी प्रत्येकजण बसायलाच हवं. कारण की गुरुचरित्र सप्ताह असल्यामुळे फक्त हार्डली 1.5 ते 2 तास लागत असतात. काही जास्त वेळ 4-4, 5-5 तास आपल्याला बसायची गरज नाही. आणि गुरुचरित्र हा 5वा वेद आहे, तर तुमची जर कॅपॅसिटी असेल बसायची तिकडे तर आवर्जून बसा. कारण तो फक्त तुम्हालाच नाही, तुमच्या पोटातला जो गर्भ वाढत असतो ना त्याच्यावर खूप परिणाम करत असतो. आणि हां, जेव्हा आपण घर बांधतो ना, घराचा पाया मजबूत असायला हवं. वरती फक्त इमारती बांधून उपयोग नाही, 4 मजली 10 मजली. तो पाया जितका मजबूत असेल ना, पुढे तुम्ही कितीही मजली बांधा तर तो काय असणार आहे, स्ट्रॉंगच असणार नाही. तो कधीच पडणार नाही, कधीच कोसळणार नाही ते तुमची इमारत. त्यामुळे जे पण आपण आपल्या मुलांना संस्कार देतो तो बाहेर आल्यानंतर पेक्षा जे बीज तयार होतो ना त्याचा आपल्या गर्भामध्ये, तेव्हा तुम्ही जे संस्कार देणार आहे ना तो आयुष्यभर त्यांच्यासोबत राहत असतो आपल्या मुलांच्या. त्यामुळे आवर्जून तुम्ही बसा जर तुम्हाला त्रास होत नसेल तर. पण जर कोणाला त्रास होत असेल तर 7व्या महिन्याच्या पुढे किंवा कोणाला, ते तुमच्यावरती डिपेंड असते की नाही मी बसू शकेल, मी माझ्या मुलासाठी बसेल, मी माझ्यासाठी बसेल, तर तुम्ही बसू शकता. खाली आसन वगैरे घालून जसं सगळं सेवेकरी बसतात तसं नाही शक्य झालं तर आपली जे खुर्ची आहे, चेअर आहे, ते चेअर वगैरे बसू शकता. ते तुमच्या पद्धतीने असे. आता ते तुमची तळमळ आहे की तुम्ही किती तळमळ आहे तुमच्या मुलांबद्दल, तुमच्या गर्भामध्ये वाढत असलेला मुलाबद्दल, तर ते आपली चॉईस असते. पण 8वा पॉईंट असं असतो आपल्याला की काही गोष्टी असतात जे आहे आपल्याला ते करायचं नसतो. जसं कांदा आहे, लसूण आहे, हे आपल्याला पूर्णपणे खायचंच नसतं. किंवा खायचं नाही, थोडंफार चालतं, पण पूर्णपणे आम्ही याला अवॉइड करतो. का? कारण की कांदा लसूण हे ना जे
राक्षस आहे ते राक्षसांच्या रक्तातून ह्या निर्माण झालेलं आहे. जेव्हा राक्षसाचा वध झालेला आहे ना, त्या राक्षसाच्या वध झाल्यानंतर त्याचं जे रक्त पडलेलं असतं त्याच्यातून हा कांदा आणि लसूण जे आहे त्याची उत्पत्ती झाली आहे. म्हणजे कुठं ना कुठं आपण इतके पवित्र ग्रंथाचं वाचन करत असतो आणि ते राक्षस वृत्ती असलेला जे कांदा लसूण आहे तो आपल्या पोटात जात असतो. तो आपले विचार, आपला मन हे अशुद्ध होऊ नये म्हणून आपण सांगत असतो की कांदा लसूण हा वर्ज्य करायला पाहिजे. आणि काही नाही, 7 दिवस नाही खाल्लं तर काही फरक पडत नाही, उलट चांगलं लागतं, काहीतरी नवीन लागतं. आता आपण सगळे करतोच, आपल्याला काही नाही त्या पद्धतीनं, पण मी परत तेच सांगते, जितके काटेकोर नियम तुम्ही पाळणार आहे तितका तुम्हाला त्या सेवेचं फळ त्वरित मिळत असतो. धान्यच चालत असतं, याला द्विदल धान्य आपल्याला याला चालत नाही. तर तुम्ही ते पूर्णपणे अवॉइड करायचं आहे. एकच धान्य खायचं आहे. जसं गहू आहे तर गहूच तुम्हाला 7 दिवस तुम्हाला फक्त चपाती जेवायचं आहे, किंवा बाजरी जर निवडली तर फक्त 7 दिवस तुम्हाला बाजरी निवडायची आहे. फक्त ज्वारी आहे तर फक्त ज्वारी. आता ज्वारी पण आहे आणि भात आणि डाळ पण तुम्हाला जेवायचं आहे तर ते वेगळे वेगळे धान्य झालं. द्विदल धान्य तर अजिबात चालत नाही, ते कोणत्याही प्रकारचं डाळ असो चालत नाही आणि तांदूळ पण चालत नाही. फक्त चपाती किंवा ज्वारीची भाकरी जे तुम्हाला निवडायची आहे किंवा बाजरीची ते तुम्ही निवडू शकता. एक मग फक्त चपाती भाजी भाकरी भाजी इतकंच आपल्याला जेवायचं असतो. चपाती आहे तर त्यासोबत तुम्ही दूध पोळी जेवू शकता, दूध चपाती थोडंसं साखर टाकून, किंवा चपाती भाजी, हिरव्या भाज्यापाल्या आपल्याला सगळं चालत असतं त्यामध्ये. आणि त्यानंतर आपलं आहे की 10वा पॉईंट आपलं असं म्हणतं की यामध्ये 7 दिवस आपल्याला काळा रंगाचा वापर करायचा नसतो. काळ्या रंगाचे कपडे म्हणजे जसं की, कारण काळा रंग हा निगेटिव्हिटी दर्शवत असतो आपल्याला. आपल्या धर्मशास्त्रामध्ये सुद्धा रंगाचा महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. गुरूंचा कलर कोणता आहे? पिवळा असतो. म्हणूनच जे धर्माचा जर रंगाचा अर्थ नसलं असतं आपल्या आयुष्यामध्ये तर का पंडित लोक भगवेच कलरची लुंगी वापरत असतात? का नाही सांगू शकत. आपले गुरुमाऊली आहेत ते पांढरेच कलरचे कपडे नेसतात का? जे साधू संत आहेत ते का भगवेच कलरचे कपडे घालत असतात? आणि कर्नाटकमध्ये एक अय्यप्पा स्वामी आहे, त्यांच्याकडे काळे जे आहे ते वस्त्र वापरलं जातं. का? कारण की रंगाचा आपल्या स्वतःमध्ये एक विशेष महत्त्व असतो. म्हणून आपण जेव्हा सोमवारची पशुपतीची पूजा करत असतो ते आपण पांढरी साडी नेसतात. तुम्हाला पण माहिती आहे या गोष्टी. भगवान शंकराची जेव्हा आपण रुद्र करत असतो श्रावणमध्ये पांढरी साडी घातली जाते. का? कारण की त्याचं काहीतरी महत्त्व आहे. आपल्याला माहिती नाही याचा अर्थ असं नसतं की त्याचं काही महत्त्व नाही आहे. त्या गोष्टी आपल्याला माहिती नाही आहे, पण हा रंगाचा महत्त्व असतो. त्यामुळे काळा हा निगेटिव्हिटीचा कारक आहे. म्हणजे कुठं ना कुठं आपल्या डोक्यामध्ये निगेटिव्हिटी येत असते. त्यामुळे काळा रंगाचे कपडे नेसणं पूर्णपणे आपल्याला वर्ज्य करायचे हे 7 दिवस. आणि 11वा पॉईंट असा आहे की जेव्हा आपण गुरुचरित्र वाचन करत असतो तेव्हा संध्याकाळच्या वेळेला जेव्हा आपण झोपतो त्या वेळेला आपल्याला श्री विष्णू सहस्त्रनाम याचं वाचन करायचं आहे. कोणाला वाचता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती पण लावून ऐका फक्त. का? आता विष्णू सहस्त्रनाम आपण का वाचत असतो? कारण की जे आपण पारायण करताना कधी आळस येतो, कधी आपण कोणाशी बोलू लागतो, कधी काही जे वाक्य आहे ते आपल्याकडून चुकीचं उच्चारलं जातं. तर या सगळ्या गोष्टीचं जे काही आपल्याकडून जे काही चूक घडली असते ना आपण पारायण करताना, काही आपण नियम आहे ते पाळत नाही, जे पण चूक झालेली असते आपल्याकडून, तर ही एक प्रकारची क्षमा आपण देवाला मागत असतो की बाबा माझ्याकडून जे चूक झालेली आहे त्याबद्दल तुम्ही मला माफ करा म्हणून हे विष्णू सहस्त्रनाम असतो जो नित्य 7 दिवस आपल्याला आवर्जून जे आहे ते याचं वाचन किंवा तुम्ही श्रवण करू शकता आणि करायलाच हवं. त्या काळामध्ये तर कितीही 1च्या पुढे 0 लावलं 10 होतो, 0 लावलं 100 होतो, 0 लावलं 1000 होतो, 0 लावलं 10,000 होतो. पण जर एकच काढून टाकलं तर सगळं काय आहे, कितीही 0 असले तरी काय असतो, शून्यच असतो, तो 0च असतो. त्यामुळे तुम्ही कितीही सेवा करा, त्यामुळे परस्त्रीला माते समान, बहिणी समान आपल्याला समजायचं आहे. जेणेकरून आपण जे करत असतो पुण्य, त्याचा आपल्याला पुण्य आपल्या फळ आपल्याला मिळायला हवं, नाहीतर त्याचा काहीच अर्थ नाही. मी जे सांगते ते आय होप तुम्हाला कळालं असेल. त्यानंतरचं 14वा पॉईंट आपला असा आहे की या काळामध्ये किंवा इतरही आपल्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला असं वाटतं की आपल्याला पुण्य हवं, पुण्य, कारण जिकडे
पैसाचा काम थांबतो तिकडं पुण्याचं काम आपलं सुरू होत असतो. त्यामुळे तुम्हाला अजून जितकं पुण्य कमवायचं असेल तर जे दुःखी आहे, जे गरजू व्यक्ती आहे त्यांची मदत करा. निस्वार्थ भावनेने तुम्ही त्यांची मदत करा. नक्कीच तुम्हाला खूप अनंतपटीने पुण्यफळ तुम्हाला मिळत असणार आहे. आणि या पारायणाच्या सेवेमध्ये जर कोणी असेल, आणि हे पण सांगते मी, तुम्ही कुठेही करा, तुम्ही घरात करा, केंद्रात करा, जर तुम्ही मनाने गुरुचरित्र वाचन करताय, सेवा काटेकोरपणा करताय, तर नक्की दत्त महाराज तुमची परीक्षा बघायला नक्कीच येणार आहे. कोणत्या ना कोणत्या रूपात तुम्हाला ते भेटणार आहेत. केंद्रामध्ये कोणताही अवतार घेऊन ते येतील तुमच्यासोबत समोर. एखादा दुःखी व्यक्तींचा अवतार घेऊन येतील, किंवा तुमच्या घरामध्ये कधीतरी सडनली कोणीतरी येणार आहे, भिक्षा मागायला येतील, कोणत्या तरी भिकारीच्या रूपाने येतील, किंवा नौकरच्या रूपाने येतील. कोणत्याही व्यक्तीच्या किंवा लहान मुलांच्या कोणत्याही अवतार घेऊन ते येत असतात. ते तुमची परीक्षा बघायला येत असतात की खरंच हा मनाने मन निर्मळ आहे का, फक्त वाचायचं आहे म्हणून वाचायचं आहे, किंवा माझी मैत्रीण, माझा भाऊ, माझा मुलगा, माझा नवरा बसलेला आहे पारायणला म्हणून आपण बसतो, हे चेक करायचं आपली परीक्षा असते. त्यामुळे प्रत्येक जे व्यक्ती आहे दुःखी आहे त्यांचं समाधान द्या, त्यांना काहीतरी चांगल्या गोष्टी बोला, जेणेकरून त्यांचं माइंड जे आहे ते पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे, त्यांची आत्मा प्रसन्न व्हायला पाहिजे, किंवा काहीतरी त्यांना चांगलं मार्ग दाखवा जेणेकरून त्यांचा प्रश्न सुटायला पाहिजे. फक्त इतकंच करा. यापेक्षा अति पुण्य कोणतीच गोष्ट नाही आहे. तर इतकी नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे. आणि जो इतका नियम पाळणार आहे त्याला 100 पटीनं त्याचं गुरुचरित्र पारायण जो आहे त्याचा पुण्यफळ मिळत असतो. आणि जर केंद्रामध्ये असेल तर फक्त पारायण करून नाही, तर तुम्ही जे रोजचे याग असतात, स्वामी याग, चंडी याग, रुद्रयाग, मल्हारी याग, गीताई याग, गणेश याग, सगळे याग तुम्ही करा. परत जी आपली प्रहर सेवा आहे, जे आत्मा असतो आपलं पारायणाचा म्हणजे सप्ताहाचा, प्रहर सेवा म्हणजे स्वामींचा जप, स्वामी चरित्राचं वाचन, 2 सेवेकरी स्वामींचा जप करत असतात, 2 सेवेकरी स्वामी चरित्र सारामृतचं वाचन करत असतात, आणि 2 सेवेकरी हे वीणा वादन करत असतात. तर यापैकी किंवा सगळी सेवा केलं तरी हा खूप पुण्यशाली असतो. जितका तुम्हाला खोदायचं आहे ना, हा सोन्याचा खदान आहे. जितकं सोनं तुम्हाला खोदून घ्यायचं आहे तितका तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये काही लिमिट नाही आहे. वाटलं तर तुम्ही जितकी सेवा तुमच्यानी घडत आहे तितकी सेवा तुम्ही मनाने करा. एवढंच मला सांगायचं आहे तुम्हाला. तर श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा प्रत्येकांना. जे गुरुचरित्र पारायण बसत आहे किंवा बसणार आहेत सगळ्यांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ.